मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. त्यातील पहिला भाग आहे आनंदाई शनिवार आणि दुसऱ्या भागात दप्तरमुक्त 10 दिवस या विषयावर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आनंदाई शनिवार याने. शिक्षक बंधू आणि भगिनींनो, दिनांक 14 मार्च 2024 रोजी आनंदाई शनिवार हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गांकरिता राबविण्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. या शासन निर्णयामध्ये अपेक्षित असणाऱ्या आनंदाई शनिवार या संदर्भाने मार्गदर्शन प्राप्त व्हावे याकरिता आनंदाई शनिवार कृती पुस्तिका इयत्ता 1ली ते 8वी या नावाने एक मार्गदर्शक पुस्तिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचेद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही पुस्तिका www.ma.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आनंददायी शनिवार ही संकल्पना काय आहे हे सर्वप्रथम समजून घेऊया. आनंददायी शनिवार या उपक्रमाच्या माध्यमातून आनंददायी अध्ययनातून विद्यार्थी गुणवत्तेमध्ये वाढ होईल. अभ्यासक्रमाशी निगडीत खेळ, कला, व्यावसायिक शिक्षण, कृतीद्वारे शिक्षण, क्षेत्रभेटी इत्यादींवर भर देण्यात आलेला आहे. शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी एकत्रित येऊन आनंददायी शनिवार उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. आनंददायी शनिवार उपक्रमात आनंददायी अशा विविध कृतींचा समावेश करण्यात आलेला आहे. विशेष गरजा असणाऱ्या मुलांचा समावेश या उपक्रमात करण्यात आलेला आहे. इयत्ता 6वी ते 8वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक कलांचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी 10 दिवस दप्तरविना या उपक्रमाचा समावेश आनंददायी शनिवार या उपक्रमाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. NEP टास्क क्रमांक 92 अभ्यासक्रमाशी निगडीत आनंददायी कृतींची निर्मिती करणे याच्याशी हा उपक्रम संलग्नित आहे. आनंददायी शनिवार उपक्रमाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व भावनिक कौशल्य विकसित करणे, ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यास सक्षम बनविणे, विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे, आत्मविश्वास निर्माण करून नैराश्यावर मात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे, विद्यार्थ्यांची शिक्षणात अभिरुची वाढविणे, गुणवत्ता संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण करून गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती व नेतृत्व गुण यांचा विकास करून विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय व उद्योगांबाबत माहिती देणे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे, श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व पटवून देणे, कृषीविषयक आवड व आदर निर्माण करणे, लोकसेवा अधिनियमाबाबत जागृती निर्माण करणे, शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे व कृतीशील अध्ययनातून क्षमतापूर्ण सक्षम उत्पादक गट तयार करणे, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे ही या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत. आनंददायी शनिवार उपक्रमाची कार्यपद्धती पुढील प्रमाणे राहील. हा उपक्रम शैक्षणिक सत्र 2024-25 पासून शासनमान्य असलेल्या सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षकांनी एकत्रित नियोजन करून व अंमलबजावणी करायची आहे. आनंददायी शनिवार अंतर्गत उपक्रमांची निवड SCERT द्वारे पुरवण्यात आलेल्या कृतीपुस्तिका संचिकेतून करता येईल किंवा या ठिकाणी देण्यात आलेल्या आराखड्याप्रमाणे स्वतः उपक्रमांची निर्मिती करता येईल. उपक्रमाची निर्मिती करण्याकरिता आराखडा पुढील प्रमाणे असेल. सर्वप्रथम उपक्रमाचे नाव, त्यानंतर उपक्रमाचे पूर्वनियोजन, त्यानंतर विकसित होणारे कौशल्य, त्यानंतर आवश्यक साधन सामुग्री, त्यानंतर अंमलबजावणी दरम्यानच्या कृती, त्यामध्ये शिक्षक कृती व विद्यार्थी कृती आणि शेवटी संदर्भ. या आराखड्यामध्ये या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेल्या उपक्रमांशिवाय इतर उपक्रमांची निर्मिती शिक्षक बंधू भगिनी स्वतः करू शकतात. आनंददायी शनिवार अंतर्गत कोणकोणत्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जावी याची एक छोटी यादी या ठिकाणी दिलेली आहे. शिक्षकांच्या सर्जनशीलते व कल्पकतेनुसार या यादीमध्ये भर टाकता येईल. या कृती पुस्तिकेमध्ये सुचविण्यात आलेली पहिली कृती आहे क्षेत्रभेट व शैक्षणिक सहल, अर्थात परिसरातील कारखाने, किल्ले, वस्तुसंग्रहालय, वृद्धाश्रम, प्राणी संग्रहालय, बाग बगीचे, सेवा कार्यालये, गावातील शाळा, मंदिरे, ऐतिहासिक स्थळ इत्यादी ठिकाणी भेटींचे नियोजन करता येऊ शकते. या उपक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी नेमकी कोणती कौशल्ये
तसेच अध्ययन निष्पत्ती अपेक्षित आहे याची आखणी करून संबंधित उपक्रमाची पूर्वतयारी केल्या जाण्याची गरज आहे। प्रात्यक्षिक व कृतीसह व्याख्याने उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शोधकृती, समस्या निराकरण क्षमता, नवनिर्मिती, चर्चा करणे, चिकित्सक विचार करणे, वर्गीकरण करणे, विश्लेषण करणे, कारणमीमांसा करणे, निष्कर्ष काढणे इत्यादी क्षमतांना प्रात्यक्षिकांद्वारे वाव देण्यात येईल। व्यावसायिक माहिती, स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार व्यावसायिकांची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे। नवनवीन व्यवसाय उदयास येत आहेत यांची ओळख विद्यार्थ्यांना होणे आणि त्या माध्यमातून व्यावसायिक कौशल्यांचे बीजारोपण विद्यार्थ्यांमध्ये होणे अपेक्षित आहे। दप्तरमुक्त 10 दिवस या उपक्रमांतर्गत ही कृती घेता येईल। स्वनिर्मिती, विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला प्रेरणा देऊन हस्तकलेला वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिकृती तयार करून घेणे, त्या माध्यमातून स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना देणे, त्यामध्ये मातीकाम अर्थात पर्यावरणपूरक मूर्ती, खेळणी, कलाकुसरीच्या वस्तू इत्यादींची निर्मिती करणे, कागदकाम, ठसेकाम, चिकटकाम या उपक्रमांचा समावेश स्वनिर्मितीमध्ये करता येऊ शकतो। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी सुद्धा देण्यात येऊ शकते। सर्वेक्षण, सर्वेक्षणामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाची माहिती शोधणे, संकलित करणे, प्रश्नावली तयार करणे, अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे, माहितीचे उपयोजन करणे इत्यादी गोष्टी सहज शिकू शकतात। सर्वेक्षणामध्ये विद्यार्थी व्यक्तींची मुलाखत घेऊन माहितीचे विश्लेषण करतील, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संप्रेषण कौशल्य विकसित होईल, प्रश्न तयार करण्याचे कौशल्य विकसित होईल, प्रश्न विचारण्याचे कौशल्य, नोंदी संकलित करणे आणि अहवाल तयार करणे इत्यादी कौशल्य विकसित होतील। या उपक्रमांतर्गत व्यावसायिक भेट व कार्यालय भेट इत्यादी भेटींचे नियोजन करता येऊ शकते। या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्तीचा सुद्धा विकास होऊ शकतो। नैसर्गिक शोध, ज्याला नेचर वॉक असेही म्हटलं जातं, या उपक्रमातून नैसर्गिक अध्ययनातून निसर्गाबाबतची, निसर्गातील समस्या याबाबत माहिती घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे। वने, तलाव, नद्या, ओढे, डोंगर भ्रमंती, निसर्गाचे निरीक्षण व भौगोलिक परिस्थितीचा विविधतेचा अनुभव विद्यार्थ्यांना देता येईल। झाडे, कीटक, पशुपक्षी यांच्या निरीक्षणाद्वारे जैवविविधतेचे निरीक्षण करता येऊ शकते। कला कौशल्य, या उपक्रमांतर्गत नृत्य, नाट्य, संगीत, हस्तकला, शिल्पकला, चित्रकला यांचा आविष्कार घडण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव देणे आवश्यक आहे। पुढील उपक्रम सुचविण्यात आलेला आहे क्रीडा कौशल्य। विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य वृत्ती, खेळाडू वृत्ती, शारीरिक विकास, मानसिक विकास यांना वाव मिळण्याच्या उद्देशाने विविध खेळांचे, योगांच्या प्रकारांचे आयोजन शाळेमध्ये किंवा शाळेबाहेर करणे गरजेचे आहे। खेळादरम्यान सुरक्षितता, खेळांचे नियम याबाबतची माहिती देऊन उपक्रमातील खेळांचे आयोजन करायचे आहे। खेळ आनंददायी व सर्वसमावेशक असणे अपेक्षित आहे। स्थानिक, पारंपरिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळांचा समावेश या उपक्रमात करता येऊ शकतो। मुलाखत, मुलाखतीचा उद्देश विद्यार्थ्यांनी प्रश्ननिर्मिती करून माहिती मिळविणे हे कौशल्य विकसित करणे हे आहे। मुलाखतीचा विषय लक्षात घेऊन सहज आणि सोपे प्रश्न विचारण्यासाठी प्रश्ननिर्मिती कौशल्य विकसित करता येऊ शकते। परिसरातील व्यावसायिक, कलाकार, प्रसिद्ध व्यक्ती, साहित्यिक इत्यादींची मुलाखत या ठिकाणी आयोजित करता येऊ शकते। बौद्धिक खेळ, उत्साहपूर्ण आनंददायी वातावरण निर्मितीसाठी सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध सोप्या अशा मनोरंजक खेळांचे आयोजन करून बौद्धिक विकास साध्य केला जाऊ शकतो। या पद्धतीचे विविध उपक्रम आनंददायी शनिवार अंतर्गत घेता येऊ शकतात। आनंददायी शनिवार या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शालेय स्तरावर वार्षिक नियोजन आराखडा शिक्षकांनी तयार करायचा आहे। वार्षिक नियोजन आराखडा तयार करण्याचे मार्गदर्शक तत्व असे आहेत की आनंददायी शनिवार हा उपक्रम दर शनिवारी घेणे अपेक्षित आहे। सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन याचे नियोजन करायचे आहे। गरजेनुसार वर्गातील किंवा वर्गाबाहेरील उपक्रम एकत्रितपणे सुद्धा आयोजित करता येऊ शकतात। विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निश्चित केलेल्या उपक्रमांपैकी कोणताही एक उपक्रम घेणे आवश्यक असेल। उपक्रमाद्वारे संबंधित अध्ययन निष्पत्ती व अपेक्षित कौशल्य साध्य झाल्याची खात्री शिक्षकांनी करावी। विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांचा उपक्रमात समावेश करावा। उपक्रम सर्जनशीलतेने
आनंददायी करण्यासाठी विविध संदर्भांचा वापर करावा। आनंददायी शनिवार उपक्रमाचा वार्षिक नियोजन आराखडा खालीलप्रमाणे असेल। इयत्ता 1ली ते 8वी करिता हा असेल। सर्वप्रथम अनुक्रमांक, त्यानंतर कोणत्या महिन्यातल्या कोणत्या आठवड्यामध्ये कोणता उपक्रम घेणार आहोत, त्याचे पूर्वनियोजन काय आहे, त्या माध्यमातून कोणते कौशल्य विकसित होणार आहेत, त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य कोणते आहेत, अंमलबजावणी दरम्यानची शिक्षकांची कृती काय असणार आहे, तर विद्यार्थी कृती काय असणार आहे, आणि या कृतीचे मार्गदर्शक संदर्भ। आनंददायी शनिवार या अंतर्गत कोणकोणत्या कृती घेतल्या जाऊ शकतात यांची एक सजेस्टिव्ह यादी या ठिकाणी दिलेली आहे। त्यामध्ये प्राणायाम, योग, ध्यान धारणा, मुक्त हालचाली, आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण, दैनंदिन जीवनातील आर्थिक साक्षरता व वित्तीय व्यवस्थापन, व्यावहारिक कौशल्य, जीवन कौशल्य, स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना, स्वसंरक्षण, आरोग्यदायी जीवनशैली, रस्ते सुरक्षा, समस्या निराकरणाची तंत्रे, कलाकृती, खेळ यावर आधारित उपक्रम, माइंडफुलनेसवर आधारित कृती, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य, सामाजिक बांधिलकीसाठी समाजसेवा, श्रमदान, निरनिराळ्या व्यवसायांची प्राथमिक माहिती, कृषी पर्यटन, जैवतंत्रज्ञान, विविध प्रयोग, प्रकल्प, लोकशाही मूल्ये, 21व्या शतकातील कौशल्ये, माहिती तंत्रज्ञान, भाषा कौशल्य विकसन, पर्यावरण संरक्षण इत्यादी विषयवस्तू व्यतिरिक्त इतर नाविन्यपूर्ण विषयांचा समावेश करण्याची मुभा शाळांना देण्यात आलेली आहे। या हस्तपुस्तिकेमध्ये इयत्तांच्या वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या थीमवर आधारित कोणते कोणते उपक्रम घेता येऊ शकतात, त्या उपक्रमाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे। इयत्ता 1ली व 2री करिता कृती व खेळांवर आधारित शिक्षण या थीमवर आधारित उपक्रम देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये मेंदू व्यायामाचे खेळ, बोलणारी फिंगर मातकाम, आकारांची सजावट रंगीत बोळ्यांनी, रिकाम्या खोक्यांपासून गाडी तयार करणे इत्यादी या पद्धतीने विविध थीमवर विविध उपक्रम आपल्याला इयत्ता 1ली ते 2री करिता सविस्तरपणे या हस्तपुस्तिकेमध्ये वाचायला मिळतील। अशा प्रकारे एकूण 18 थीमवर आधारित उपक्रम इयत्ता 1ली ते 2री करिता या हस्तपुस्तिकेमध्ये सविस्तर देण्यात आलेले आहेत। तर इयत्ता 3री ते 5वी करिता वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेगवेगळे उपक्रम आपल्याला पाहायला मिळतील। इयत्ता 6वी ते 8वी करिता आत्ता आपण स्क्रीनवर पाहत आहात त्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेगवेगळे उपक्रम आपल्याला वाचायला मिळतील। या पद्धतीने एकूण 20 विषयांवर आधारित वेगवेगळे उपक्रम आपल्याला या पुस्तिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत। आतापर्यंत आपण आनंददायी शनिवार या मुद्द्याच्या संदर्भाने माहिती पाहिली। आनंददायी शनिवार या उपक्रमातील काही कृती ह्या दप्तरमुक्त 10 दिवस या अभियानांतर्गत मोडतात। चला तर मग दप्तरमुक्त 10 दिवस ही संकल्पना समजून घेऊया। दप्तर विना 10 दिवस शाळा उपक्रम हा उपक्रम NEP 2020 मध्ये नमूद केल्याप्रमाणे इयत्ता 6वी ते 8वी साठी सर्व शाळांना अनिवार्य आहे। स्थानिक कारागीर, कलाकार, व्यावसायिक यांच्याशी प्रत्यक्ष भेटीतून व यासारख्या अनेक उपक्रमातून प्रत्यक्ष अनुभवांद्वारे व्यावसायिक कौशल्यांचे विकसन विद्यार्थ्यांमध्ये होणे या उपक्रमामध्ये अपेक्षित आहे। व्यवसायांचा परिचय पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये करून देऊन उच्च शिक्षणामध्ये कालांतराने व्यवसाय शिक्षणाचे एकत्रीकरण केले जाणे अपेक्षित आहे। विद्यार्थी एक व्यवसाय कौशल्य शिकेल व इतर अनेक व्यवसायांचा परिचय त्याला होईल। 2025 पर्यंत शाळा आणि उच्च शिक्षण प्रणालीतील किमान 50% विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचा परिचय करून देण्यात येणार आहे। येत्या दशकामध्ये सर्व शाळा व उच्च शिक्षण संस्थांमध्ये टप्प्याटप्प्याने व्यवसाय शिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे। एका शैक्षणिक वर्षात 10 दिवस शक्यतोवर 2 ते 3 टप्प्यांमध्ये हा उपक्रम घ्यायचा आहे। शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहयोगाने नियोजन करून या उपक्रमाची अंमलबजावणी शाळा पातळीवर करायची आहे। गरजेनुसार वर्गातील किंवा वर्गाबाहेर उपक्रमांचा यामध्ये समावेश करायचा आहे। उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन निष्पत्ती व कौशल्य साध्य करायचे आहेत। विविध उपक्रमातून आनंद प्राप्ती व कौशल्य विकसन आणि अध्ययन निष्पत्तींची साध्यता हे या उपक्रमाचे ध्येय आहे। अध्ययन निष्पत्ती व कौशल्य प्राप्तीच्या पडताळणीकरिता आकारिक मूल्यमापनाचा उपयोग करायचा आहे। उपक्रमात पालक व समुदाय यांचा सहभाग घ्यायचा आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा या उपक्रमात समाविष्ट करून घ्यायचे आहे।
सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीच्या संनियंत्रणासाठी पर्यवेक्षकी यंत्रणेला शाळा भेटी करायच्या आहेत आणि शाळा भेटींची माहिती राज्यस्तरावर सबमिट करायची आहे. दप्तरमुक्त 10 दिवस या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत की निरीक्षण आधारित शिकण्याची क्षमता विकासासाठी संधी निर्माण करणे, समुदायाच्या एकसंघपणाची आणि परस्परावलंबनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणे, शिक्षणातील सैद्धांतिक व प्रात्यक्षिक भाग यांच्या परस्परावलंबनाची जाणीव विकसित करणे, उच्च शिक्षणातील करिअरच्या पर्याप्त संधींची ओळख करून देणे, श्रमप्रतिष्ठा मूल्य विकसित करणे, स्थानिक कलाकार, कामगार, व्यावसायिक यांच्या कार्याची ओळख होण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद व समन्वय स्थापित करणे. दप्तरमुक्त 10 दिवस या उपक्रमांतर्गत जी कृती घ्यायची असेल त्याचा सर्वप्रथम आराखडा तयार करावा. तो आराखडा तयार करत असताना सर्वप्रथम उपक्रमाचा प्रकार, त्यानंतर उपक्रमाचा अपेक्षित कालावधी, त्या उपक्रमाद्वारे विकसित होणारी कौशल्ये कोणती आहेत, कोणत्या अध्ययननिष्पत्ती साध्य होणार आहेत, त्यासाठी कोणते साहित्य आवश्यक आहेत, या उपक्रमाची गरज काय आहे किंवा त्यामागची पार्श्वभूमी काय आहे, उपक्रमाची कार्यपद्धती काय असणार आहे, मूल्यमापन कशाचे करायचे आहे आणि त्याद्वारे नोकरी आणि व्यवसायामध्ये कोणत्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि समारोप या मुद्द्यांवर आधारित उपक्रमाचा आराखडा आपल्याला तयार करावा लागणार आहे. या पद्धतीने आपण निश्चित केलेल्या उपक्रमांचे वार्षिक नियोजन तयार करायचे आहे. वार्षिक नियोजनाचा नमुना सध्या आपण स्क्रीनवर पाहत आहात. सर्वप्रथम क्रमांक, त्यानंतर कोणत्या महिन्याच्या कोणत्या आठवड्यामध्ये हा उपक्रम घेणार आहात, उपक्रमाचे नाव, संबंधित अध्ययननिष्पत्ती, कालावधी, आवश्यक साधन सामग्री, उपक्रम पूर्वतयारी किंवा नियोजन काय असेल, त्यानंतर अंमलबजावणीच्या दरम्यान काय कृती केल्या जातील आणि त्याची फलनिष्पत्ती काय असेल. या पद्धतीने वार्षिक नियोजन करून आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे. दप्तरमुक्त अभियानांतर्गत उपक्रमासाठी काही कृती इथे सुचविलेल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय वारसा, संग्रहालय स्थळांना भेट, हस्तवस्तू तयार करणे, तागाचे काम, बांबू काम, हस्तकला, टाकाऊतून टिकाऊ, शालेय खेळ, पर्यावरण संरक्षण संवर्धन उपक्रम, माहिती व तंत्रज्ञानाशी निगडीत उपक्रम, मूल्य आणि शांतता शिक्षण, राष्ट्रीय सण साजरे करणे, प्रकल्प आधारित कृती, ॲनिमेशन, ग्राफिक्स, फॅशन डिझायनिंग, पतंग निर्मिती, नाट्यकला, कात्रण वापरून हस्तकला आणि माहिती व तंत्रज्ञानाशी निगडीत सुविधा, नेटवर्किंग, रोबोटिक्स, डुडलिंग, इंटरनेट ऑफ थिंग्सवर आधारित उपक्रम इत्यादी उपक्रम घेता येतील. याशिवाय शिक्षक आपल्या कल्पकतेने विविध उपक्रमांचा या अंतर्गत समावेश करू शकतात. दप्तरमुक्त 10 दिवस या संदर्भाने वेगवेगळ्या पद्धतीच्या कोणत्या कृती करता येतील माहिती हवी असल्यास पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षा संस्थान भोपाळ यांनी इम्प्लिमेंटेशन ऑफ 10 बॅगलेस डेज इन स्कूल या नावाने एक मार्गदर्शक पुस्तिका तयार केलेली आहे. या पुस्तिकेमध्ये सायन्स, एन्व्हायरमेंट अँड टेक्नॉलॉजी या शीर्षकाखाली अनेक कृती देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पब्लिक ऑफिसेस, लोकल इंडस्ट्रीज अँड बिझनेसेस या सबटायटल खाली काही कृती देण्यात आलेल्या आहेत आणि कला, संस्कृती आणि इतिहास या सबटायटल खाली काही कृती देण्यात आलेल्या आहेत. या पद्धतीने एक संदर्भ पुस्तक म्हणून आपण या पुस्तकाचा उपयोग करू शकाल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आनंददायी शनिवार आणि दप्तरमुक्त 10 दिवस यांची माहिती आपण पाहिलेली आहे. ही माहिती आपण आपल्या परिसरातील अधिकाधिक शिक्षकांपर्यंत प्रसारित करूया. धन्यवाद.